हाय हांव कामत स्टोरी साक तुमकां पुराय स्वागत. तुम्ही पळयता आसाची यो बोंचा वचा सिरीसाच्या एपिसोड 38. ह्या एपिसोडान तू आम्ही पळयताची पुरी जगन्नाथ देवस्थानाच्या बग्गे. ह्या एपिसोड तुम्ही खंडित जावन तुमगेले फ्रेंड्स फॅमिली आणि नेक्स्ट टाइम कोण कोण पुरी वताची तांगे वटू खंडित जावन शेअर करा. तुम्ही विंगड एपिसोड खंयचे शेअर करनातला रिवॉर्ड नाही. ह्या एपिसोड शेअर करा. इत्या म्हळ्यार ह्या एपिसोडान तू हांव पुरी जगन्नाथ देवस्थाना बग्गे म्हाका कसं माहिती आसा म्हळाल बग्गे पुराय तुमगे वटू हांव शेअर करता आसा. हाजी वटूची एक सन डिस्क्लेमर कसा म्हळ्यार हांव ह्या पुरी जगन्नाथाच्या देवस्थाना बग्गे म्हणचे पुराय काणी पुराय हांव इंटरनेटान तू इंस्टाग्रामान तू तांत पुराय पळोवन पुराय ಒಟ್ಟು केल्ला विनह हांव खंयचेची पुराण जावं विंगड खंयचे इन डिटेल सोर्स दाखोवन पुराय सांगचे नाही. तशी हांतू कसले हांव सांगच्यान तू कसले चुकी असला रे देवान आनी विक्षकान क्षम कोन दिवका म्हणून हांव निमगोन घेता. भुवनेश्वर लँड जावन तुम्ही तुमगेल प्रयाण पुरी देवस्थाना लागी प्रयाण स्टार्ट करतनाची तुमकां ಸ್ವಲ್ಪ वायबची सराउंडिंगा चेंज जावच्या एक एक्सपिरियन्स जावचा पुरी देवस्थाना लागी पावतना ताजी वायब चेंज जावन थंयची वायब्रेशन तुमकां मनसुल्लास करता. तितली त्या मठा खुश जाता तुम्ही देवस्थाना लागी पावताना. देवस्थाना भितर वचून देवा पळोवचे जावं थंय वचून तुम्ही महाप्रसाद महाभोग पावचे जावं थंयचे प्रसाद जावन आशिल्ले फेणोरी तुम्ही घेवचे ते पुरे मागीरची विशय. तुम्ही त्या देवस्थाना लागी पावता नसना फस्ट तुमकां दिसचे तेजोमय जावन आशिल्ले शिखर कलेशारी आसूचे त्या सुदर्शन चक्र आनी ताजे वयर आसूचे ते एक फ्लॅग पळयतानाच भारी संतोष सांगता जाता. हांव आयकलाल प्रकार तुम्ही तुमगेल जिवनांत केल्लाल पुराय पाप खाली त्या सुदर्शन चक्र आनी ताजे वयर आसूचे ध्वज पळयलाले एक समया दाखूनच तुमगेल पुराय पाप शून्य जाता म्हणून म्हणटाची. वरलाल तुम्ही नेक्स्ट देवा पळयताच की ना की महाप्रसाद घेताच की ना की त्या परे मागीरची विशय. तुम्ही पावील तक्षण सुरेख कसा कोरका म्हळ्यार तुम्ही सुरेख पळोवका आशिल्ल्या देवस्थानाच्या शिखर कलेशार ह्या त्या सुदर्शन चक्र आनी फ्लॅगाक पळयल्यारीची तुमकां मनाक भयंकर खुश जावचार आसा. तांची एक विशेषते कसा म्हळ्यार त्या फ्लॅग म्हणटाची थंयच्या वारेचे खंयची डायरेक्शन आसा पळय त्या डायरेक्शनाच्या ऑपोजीट डायरेक्शनार त्या फ्लाय जाता आसता म्हणून. मागीर तुम्ही सुदर्शन चक्र खंयचे अँगलान तूं पळोवचा चमकल्यार तुमकां सुदर्शन चक्र 2:2ची तुमकां पळोवचा मेळटा विनहा सायड वेव तुमकां पळोवचाक जायना. खंय पळयल्यार तुमकां सुदर्शन चक्र स्पश्ट जावन दिसता. आम्ही त्या दिवस एक रात्री फर्स्ट टाइम पळयताना चंद्र ताजे वयर शिखरा कैलाशा वयर जावन त्या एक फ्लॅग त्या एक सुदर्शन चक्र पळोवचाक त्या मटा चंद तेजोमय आसूच्या शिखर कलेश पळोवचाक आमकां भारी संतोष जाल्लो आसा. नेक्स्ट तुम्ही तुमगेल्या पुरी जगन्नाथान तूं आमगेले नेक्स्ट कसं आशिल्लें म्हळ्यार देवा पळोवच्या वचना तुमगेले मोबायल लेदर आयटम्स पुरे खंयचेय भितर घेवन वचना. एकय तुम्ही तुमगेले रूमान तूं जावं तुमगेले ग्रुपान एकल्यान मोबायल दवरून तशें तुमी एडजस्ट करून वचयता. आमी तशी केला आमगेल्या फोन्स पुरे आमी एक रूमान तूं पुराय दवरून येवन आमी खाली आमगेले ग्रुपान तूं नारायण मामालाक मात्र एक फोन आशिल्लो विनहा विंगड कोणेय तशें धरनाशिल्लें निमित्त आमकां आमगेल्या देवाल दर्शन करच्याक प्रोसेस वग्गी करूंक जाल्लें. नेक्स्ट थंय तुम्ही पाय धुवन पुराय वताना सिंहद्वार विंगड द्वारा दाखोवन तुमकां गायड्स बरोवची मात्र सिंहद्वार दाखोवन भितर वचची पळय ते एक भाग्यच विंगड ते एक फिलींग आसा पळय ते एक विंगड टायपाचें. द्वारा वयरी बैसून आसूचे महालक्ष्मीला एक सणाची काणी तुमकां सांगूक हांव इच्छी पावता. कसं म्हळ्यार आमगेल समाजान तूं तेरू जातरी ओकळे दिवस बागील धरचे कार्यक्रम आसा. रुक्मिणी बागील धरता भायरी कृष्ण येवन राबला म्हूण सांगून एक काणी जावचे तुमी आयकून आसा पुरो. तशीच हांगा पुरी जगन्नाथान तूं जगन्नाथ देव रथयात्रा मुगसून आपाशी देवळाक भितरी गर्भगुडीक येताना लक्ष्मी ताका द्वार बंद करून ताका थंय राबयतकय.
थंय दोन्ही बटमामाल मध्येन तू कॉन्वर्जेशन जावचं असं. एक बटमामू जगन्नाथाल सायडाक म्हण लेखून आनी एक बटमामू लक्ष्मील सायडा दाखोन म्हूण सांगून. कॉन्वर्सेशन म्हळ्यार उल्लोवचें कसं म्हळ्यार महालक्ष्मीन जगन्नाथ देवालाक निमगुच काय तूं त्याका म्हाका आपोवन व्हरनी रथयात्रांत तूं तुगेल भयणील आनी भावा वटू मात्र चमकलो म्हाका हांगा तूं सोंड चमकलो म्हाका कित्याक तूं आपोवन व्हरनी म्हूण सांगून. तेदन जगन्नाथ देवान म्हणची काय तूं पळय तूं मस्त सॉफ्ट जावन आस आनी तुका धुळीन तूं पुराय म्हाका व्हरूं इश्ट ना तुका खंय जावं फातूर लागचें खोमचें पुराय जावचें नाका म्हूण सांगून हांव तुका घरान तूं सोंड चमकल ताजी घोस्कर शिवाय विंगड खंयचें कारण न्हय. तूं सांग तुका कसं जाय सांग हांव तुका आपोवन व्हरनी न्हू ताज्या बदलाक तुका कसं जाय तूं सांग तुका कापड जाय वय म्हूण सांगून जगन्नाथ देव निमगिता. ताका प्रत्युत्तर जावन लक्ष्मी सांगता कापडा राशी घालून दाखयत काय पळय म्हाका कितली कापडा राश आसा आनी कसं कापड तूं म्हाका घेवन दिवचें म्हाका कापड नाका म्हणटा काय. महालक्ष्मी नेक्स्ट हें उत्तर आयकून जगन्नाथ देव म्हणटा काय जायत तुका कापडा बदलाक हांव भांगर दिवची वय भांगर दिल्यार जायत वय म्हूण सांगून. तेन्ना महालक्ष्मी म्हणटा काय आव महालक्ष्मी तूं म्हाका पाशी भांगर दित वय म्हूण सांगून. हें उत्तर आयकून जातर जगन्नाथ देव रसगुल्ला न्हू महालक्ष्मी लेद्रा दवर न्हू तुका रसगुल्ला दिता खातवा लायक अशें बुराय म्हणटाना रसगुल्लाक मनवलवून महालक्ष्मी रसगुल्ला जगन्नाथ देवालाक घेवन जगन्नाथ देवाक भितरी गर्भगुडीक सोडता. तुमकां पुराय जनांक गोत आशिल्लें वरी जगन्नाथ पुरी देवस्थाना भितरी विंगड हिंदू सोण अन्यतर जनांक कोणाकी भितरी प्रवेश ना. हिंदू सनातनी जावन आशिल्ल्यांक मात्र ह्या देवस्थाना भितरी प्रवेश. ह्या प्रवेश इते अशी केला म्हूण सांगून तुमी हाजे वयरी प्रश्न करूंक ना काय. हांव आयकलां प्रकार ह्या विशयी जगन्नाथ देवाला आज्ञानुसारची आनी देवस्थानांत हांगेल्या मंडलीचे आनी तेदनाचे परिस्थिती पळोवन हें डिसिजन घेतिल्लें म्हणून हांव आयकलालो. तेदन एक दिवस कसो जाल्लें म्हळ्यार मुघल रायान ह्या देवस्थानाक एकय हांव अटॅक करून ध्वंस कोरका जेवो ह्या देवस्थाना भितरी आमकां भितर सोडका तुमी जेवो आमगेले एक दुवेक तूं वार्डीक कोरका म्हळ्यार एक कंडिशन्स एक रायाल येद्राक घालता खंय मुघलांनी तशी. तेदन रायो आमगेल देवस्थान जावन आशिल्लें ह्या धामाक कोणूय अटॅक करूं नज हाका ध्वंस करूं नज आनी कसं जाल्यार गैर हिंदू तांकांय भितरी सोडूंक नज म्हळ्यार एक मना दवरून जायत हांव तुमगेले दुवेक वार्डीक कोन्न घेता म्हूण रायान ओपून घेत काय. ओपून घेतरी तो वार्डीक कोरनय घेत खंय वार्डीक कोन्न जातरी त्या रायाकी थंय भितरी वच्चे निषेध जाता म्हण जाता. तेदन तांचे निषेध जालाका देव देवालाक राय प्रार्थना करता काय तुगेल धामाचे रक्षणे घोस्कर हांव हें हांगा तिका वार्डीक कोन्न घेवन घेतिल्लें आतां म्हाकाय तुका पळोवच्याक भितर येवन दर्शन घेवच्याक जायना न्हू देवा म्हूण प्रार्थना करतना नेक्स्ट दिवस सकाळीं फुडें भटमामान द्वार सिंहद्वार ओपन करतान काय गर्भगुडी भितर आशिल्ली पुराय फुल्लां माळा येवन गर्भगुडी सायडाक वणटी लागीं पुरे पळोवनच काय हें इत्या बा कसं जाल्लें बा हंगित्या देव गर्भगुडी देवा घालाल पुरे फुल्ला माळ हंगे येवन इत्या पडला म्हणून त्या फुल्ला माळे पुरे ओपन करताना तांतू वणटीर दाखोवन पतीत पावन जगन्नाथ प्रकट जाल्लो म्हूण म्हणटाची. तोची तुमकां सिंहद्वारांच्या रायट सायडाक तुमकां पळोवचें मेळटा. तो पतीत पावन जगन्नाथ ह्यो रायाक दर्शन दिवच्याकच थंय प्रकट जालालो म्हळ्यार एक काणी हांव इंटरनेटा दाखोवन आयकलालो. आतांय सिंहद्वारांत देव बैसून आसता कोण कोण गैर हिंदू कोण कोणाक भितर वचा जायना तांकां थंय दाखोवनूच देव देवाक पळोवच्याक तुमकां मेळटा आनी देव थंय राबोवनूच पुराजनांक आशिर्वाद करता आसता. इंटरनेटार चडती तुमी पळोवचे देवाक देवाल चित्र त्या पतीत पावन जगन्नाथालेची जावन आसता. पतीत पावन जगन्नाथाक पळोवन तुमी मुखारी वताना आमकां थंय स्टेप्स चडूं मेळटा. स्टेप्स चडताना एक स्टेपार यमशिला म्हणून एक आसा ते तिन्नी स्टेप की म्हणून त्या स्टेपान तूं एक सनाची एक मध्येन तूं रेक्टेंगल शेपार एक फातूर आसा यमशिला म्हणून
त्या यमशिलान तू कसं म्हणारे आम्ही भितर वत्ताना वायकलाल प्रकार तुम्ही भितर वत्ताना त्या पात्रा वैरी पाय दवरून वचुका तेदन तुमगेल पाप त्या पुरा यमशिला तांडून घेत काही मागीर रिटर्न येताना तुम्ही खंडित जावन त्या यमशिला वैरी पाय दवरचा नज इत्या म्हणारी तुमगेल्या देवाक पळोवन येईल तुमगेल पुण्य त्या रिटर्न तांडून तुमगेल फुडली पापास तुमकां घालता म्हणाल एक मान्यते थंय आसा तशी वत्तान मात्र त्या यमशिला वैर पाय दवरून तुम्ही भितर वचुका येतान मात्र त्या यमशिला वैरी पाय दवरचा नज विशेषते कसं म्हणारी तुम्ही या देवस्थाना भितर येईल दक्षिण तुमकां समुद्राचे साऊंड पुरा आयकना हक्क एक कारण असं कसं म्हणारी जगन्नाथ देव बलभद्रा आणि सुभद्रे पुरे रात्री पुरे निद्दोन असताना पुढे समुद्रा शब्द सम ऐकत असेल काय ताजे निमित्त डिस्टर्ब जात आशिल्ले म्हणून ताजेगोस्कर हनुमंतान थंय तागेल्या कानान त्या सगळे साऊंड ताण आयकून ताण त्या साऊंड भितरी वचन अशी पळोवन घेतील कारण थंय आसूचे हनुमंताक कानपटा हनुमान म्हणटाची तागेल्या काना भितर ताण पुराय त्या साऊंड सक्कोन न्हू ताण बंद करून दवरला निमित्त देवस्थाना भितरी समुद्राचे साऊंड आयकना म्हणाले एक समुद्र देवाला माव जावन आशिल्ले कारण देवान तागेल्या मावाला वचून डायरेक्टली म्हणू जायना न्हू तुगेलो साऊंड मस्त आयकता म्हूण सांगून तशी ताण तागेले सेवक जावन आशिल्ले हनुमंतालाक हें विचार म्हणालाक हनुमंतान अशी वेवस्था केलाले म्हणाले हांव इंटरनेटार पळोवन आयलो नेक्स्ट कसं म्हणारी तुम्ही त्या हनुमंताक पांय पळोवन तुम्ही तुमगेलें प्रयाण देवाक पळोवच्याक तुम्ही भितर वता आसतना तुमकां फस्टाक भितर पाविल तक्षण तुम्ही सुरवेक काम करका कसं म्हणारे इफ पॉसिबल खंडित जावन तुम्ही थंय आसूचे एक देवालेद्रा स्थापन जावन आसूचे गरुड स्तंभाक खंडित जावन पळया तुम्ही त्या गरुड स्तंभाचे मक्षी वचून एक पटी देवाक खंडित जावन पळया आयकलाल प्रकार लागीं वचून तुम्ही देवा पळयताना तुम्ही देवा पळयताची त्यांची तुम्ही त्या गरुड स्तंभा मागशी वचून तुम्ही देवाक पक्कने पळयल्या म्हण जाल्यार देव तुमकां पळयता म्हणाले एक रिवाज थंय आसा म्हणाले हांव इंटरनेटार पुराय आयकून आशिल्लें आसा ताजेगोस्कर तुम्ही पॉसिबल जाल्यार खंडित जावन त्या गरुड स्तंभा मागशी राबून एक पटी देवाले दर्शन करा इत्या म्हळ्यार देव केन्नाय गरुडाक पळयता आसता आनी गरुडात स्तंभाचे मागशी राबिलांकय खंडित तो पळयता म्हणाले एक प्रतिती हांव आयकून आयलो थंय तरी तुम्ही रात्री पक्कने देवाल दर्शन करताची म्हळ्यार तुमके 100 मिटर्स दूर दाखोवन राबून देवाले दर्शन जाता त्यांची तुम्ही सकाळी दनपारा संजिताय तुम्ही दर्शन देवाले करताची म्हण जाल्यार तुमकां थंय भितर वचून तुमकां देवाले दर्शन करचो सांगता सोडताची तुम्ही एक 15 मीटर दूर म्हळ्यार एक्झॅक्टली गर्भगुडीचे भायरीची दाखोवन तुम्ही पळोवच्याक तुमकां एक चान्स मेळटा देवा पळयताना मनासान तूं खंडित उल्हास सुभद्रे बलराम जगन्नाथ देवाक पुरे पळयताना भयंकर खुश जाता आनी कसा म्हणारी विषय म्हणारी म्हणटाची ಕೆಲವು जनांक बलराम दिसना ಕೆಲವು जन जगन्नाथ दिसना म्हण पुराय मात सुभद्रे पुरा जन दिसता ती मदे बैसून आसता आनी तुमकां कोणाल देवाल दर्शन जावका खंयची देवान तुमगे वयर कृपी कोरका म्हणाले सुभद्रेन डिसायड करची काय ताजेगोस्कर सुभद्रेन म्हणची काय अक्का हें उणेपण आसा तूं हें बर कर अक्का हे विशय म्हणून ಕೆಲವು विषय बलरामान मात्र बर कर जावची काय ಕೆಲವು विषय जगन्नाथान मात बर करची काय म्हणाले हांव आयकून येयलो तशी त्या सुभद्रेन म्हणाल तक्षण तुमकां बलराम दिसता ಕೆಲವು जनांक जगन्नाथ मात दिसता मात ಕೆಲವು जनांक 3 जणी दिशिल्ले आसा सो देव आमकां बलराम सुभद्रे जगन्नाथ 3 जणी आमकां बर कोन चलासून दिवका म्हूण देवालाक प्रार्थना करता बोलो श्री जगन्नाथ भगवान की जय तुम्ही सुरेख मध्ये दाखून वताना सुभद्रे तुमकां पळोवचाक मेळटा मागीर तुम्ही ಸ್ವಲ್ಪ लेफ्टाक वचा लेफ्टाक चमकलाल तक्षण तुमकां जगन्नाथ देव पळोवचाक मेळटा चिक्की रायटाक वचा तदन तुमकां बलराम पळोवचाक मेळटा अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी वल्लभ जावन आशिल्लो पुरी जगन्नाथ देवाक तुम्ही तुमगेलें दर्शन करून जाल्यार तुमकां मनसान तूं भयंकर खुशीची उल्हास येता त्या म्हणटा होड देव
कलियुगांतूल धाम जावन आशिल्ल्या पुरी जगन्नाथाक तुमगेल्या दर्शन तुमगेल्या थंय येवन जतरी तुम्ही दर्शन जावन भायर येतरी तुमकां सन मस्त देवस्थान आसता. लक्ष्मील्या मागीर बलरामाल्या बायलेल्या मागीर थंय तुमी आयलेची म्हळ्यार सांगच्याक एक साक्षी गोपालाल देवस्थान. तशें त्या पुरे देवाक पुरे तुमी थंय सुत्तशील पुरे देवाक खंडीत जावन पळोवन येया. साक्षी गोपालाक तुम्ही पुरी आयिल्ले साक्षी समेत अटेंडन्स थंय घालून तरी तुम्ही भायर येतरी आनीक एक 2-3 देवस्थान जागो थंय पुरी भितरी पळोवका आसता. ते खंयचे म्हळ्यार हांव खंडीत जावन नेक्स्ट विडियोन तूं सांगता. हे विडियो हांव हांगाक एंड करतास. ह्यो बोंचावाच्या डे 2 पार्ट 2 हांगाक एंड जाता. मात पार्ट 3 नेक्स्ट विडियोन तुमी विंगड जागे सांगता. ते दळताय तुम्ही खंडीत मिगेल चॅनल सबस्क्राईब करनातला सबस्क्राईब करा. या व्हिडिओ लाईक झाला रे खंडीत जाऊन लाईक करा. थँक्यू.